पुण्यात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकलेलं आहे। गेल्या वर्षी ज्या निर्घुणपणे वनराज आंदेकरला संपवण्यात आलं होतं, त्यानंतर त्याच्या हत्येच्या बदल्यासाठी आंदेकर टोळीकडून मोठी तयारी सुरू होती। अखेर आंदेकर टोळीनं वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला एका वर्षानं गोविंद कोमकर याची हत्या करत घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राहिलेल्या वनराज आंदेकरची गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024ला नाना पेठेत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं गोविंद कोमकरचा गेम वाजवल्याचं बोललं जात आहे। आंदेकर टोळीकडून रेकी टॅपद्वारे वनराजची हत्या केलेल्या आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांवर पाळत ठेवण्यात येत असल्याची कुणकुण होती। त्यातूनच वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाडच्या मुलाच्या हत्येसाठी कात्रज भागात मोठा प्लॅनही रचण्यात आला होता, पण पुणे पोलिसांनी याच कटातील एकाला ऐनवेळी उचलल्यानं आंदेकर टोळीचा कट फसला। पुण्यातील नाना पेठेत शुक्रवारी 5 तारखेला हत्या झालेल्या गोविंद कोमकर आणि वनराज आंदेकर हे सख्खे मामा भाचे आहेत। महत्वाची बाब म्हणजे वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या संजीवनी कोमकरचा गोविंदा हा पुतण्या तर गणेश कोमकरचा मुलगा आहे। पण काही दिवसांपूर्वीच कट उधळल्यानंतर आंदेकर टोळीनं गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस व्यस्त असल्याची संधी साधत गोविंद कोमकरची विकेट काढलेली आहे। वनराज आंदेकरची हत्या झालेल्या स्पॉटपासून अगदी जवळच गोविंद कोमकरला 3 गोळ्या झाडून संपवण्यात आलं। मामाच्या हत्येचा बदला भाच्याची हत्या करून घेतल्याची चर्चा आहे, पण गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच पुण्यात गँगवॉर भडकल्यानं खळबळ उडाली आहे। त्यासोबतच पोलिसांचं टेन्शन सुद्धा वाढलेलं आहे। गेल्या काही वर्षांपासून पुण्यात कुख्यात बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात टोळी युद्ध भडकलेलं आहे। आंदेकर टोळीनं शुभम दहिबाते व निखिल आखाडेवर 2023 मध्ये प्राणघातक हल्ला केला होता। त्यात निखिलचा मृत्यू झाल्यानंतर गायकवाड टोळीनं याचा बदला घेण्यासाठी दबा धरून होती। याच हत्येचा बदला म्हणून बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा 1 सप्टेंबर 2024 रोजी डोके तालीम भागात गोळ्या झाडून व कोयत्यानं वार करून खून करण्यात आला होता। या हत्येनं पुण्यात पुन्हा गँगवॉर भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा गेम उडणार अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरूच झाली। अखेर वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोविंदा कोमकरची हत्या झाली। वनराज आंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडसह 3 जणांना अटक करून त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई झाली आहे। ते तुरुंगात असले तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती आहे। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवरती आलाय, कारण सध्या शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही ही घटना घडलेली आहे। हल्लेखोरांनी नाना पेठेत गोविंदा कोमकरवर गोळ्या झाडल्या। हल्लेखोरांनी त्याच्यावरती 3 गोळ्या झाडल्या। या गोळीबाराच्या घटनेत गोविंदचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कार्य सुरू केलेलं आहे।